हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. सकाळी आपण इंग्लिशचं घेतलं क्वेश्चन पेपरमधलं 2020-21चं. आता त्याच्यातून सिलेक्ट करणारे मॅथ आणि इंग्लिश सायन्सचे घेणारे इथून पुढे तसंच तुम्ही दररोज 1-2 त्याच्यावरचे मी जे दिलेले त्याचे त्या प्रश्नासारखेच तुम्ही एक एक घरी सोडवायचं. कमीत कमी अर्धा तास वेळ लागेल स्टडीला, पण चांगल्यापैकी मार्क मिळतील. ओके, आज आपण बघा ट्रिगोनोमेट्री फंक्शन मध्ये काल दिलेले होते साइन थीटा म्हणजे काय, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस, कॉस थीटा परपेंडिक्युलर अपॉन बेस, नाही का, आणि बेस अपॉन म्हणजे टॅन थीटा, समोरची बाजू लगतची बाजू, त्याच्या विरुद्ध सगळे कोशेक सेकला कॉस आणि टॅनला कॉट. अशा प्रकारे कालचे पाठ केले असतील, स्टडी केला असेल. पाठ नाही करायचे, स्टडी करायचा. ओके, आज आपण बघा, आज एक क्वेश्चन आहे साइन थीटा इज इक्वल टू 11/61 11/11/61 फाइंड कॉस थीटा. आता हा कॉस थीटा तुम्हाला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल काढून पण करता येतो, नाही का. कॉस थीटा साइन थीटा दिलाय. साइन थीटा म्हणजे काय, ही राईट अँगल ट्रायंगल आहे. साइन थीटा म्हणजे काय, AB अपॉन AC आहे का नाही, AB अपॉन AC म्हणजे हा AB, AC किती 61, म्हणजे हा काढायचा असेल तर AC² मायनस AB, म्हणजे या पद्धतीने पण येतो आणि फॉर्म्युलेने पण येतो. मग फॉर्म्युला कोणता आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आहे की नाही, कालच दिलेला फॉर्म्युला. त्या फॉर्म्युलावरून आता याच्यात किमती टाका. साइन थीटाची किंमत किती आहे, 11/61, याचा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर आहे साइन स्क्वेअर थीटा, प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आहे की नाही. आता याचा स्क्वेअर करून घ्यायचा, याचा स्क्वेअर 11/11चा स्क्वेअर किती आहे तुम्हाला माहिती, 121 अपॉन 61 वर्ग 61 गुणिले 61, नाही का. 1 1 1 6 1 6 आणि 1 7 2 आणि 6 6 36 आणि 1 37 37 21 61चा वर्ग म्हणजे 37/21 प्लस कॉस स्क्वेअर थीटा तसाच्या तसा राहिला इज इक्वल टू 1. आता हे 121/37 जे आहे ते आपल्याला इकडे घ्यायचे राईट बाजूला, बरोबर की नाही, ही लेफ्ट बाजू. मग कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होईल, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 121/37/21. हे मायनस झाले की नाही, प्लस आहे. आता याला न्यूमिनेटर आहे, डिनोमिनेटर आहे का काही नाही, मग त्याला काय घ्यायचं 1, बरोबर. मग असा तिरकस गुणाकार करायचा. मग काय होईल, 37 मायनस 21 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 37 मायनस 1 to 1 आहे की नाही. 1/1 म्हणजे 37 मायनस 1 to 1. हे 37 into 1 इज इक्वल टू 37/21. पाचवीला करतो ना आपण, 37/21 मल्टिप्लाइड बाय 1 37/21 आणि हे 121 मल्टिप्लाइड बाय 1 121 आपण हे जसेच्या तसे, नाही का. मग याच्यावर 37 to 1 मधून 121 वजा केले तर खाली किती राहतात, 3600, बरोबर की नाही. आणि आपण किती, हे जसेच्या तसे. मग आता हे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3600 अपॉन 3721. मग आता याचं काय करायचं आपल्याला, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू अपॉन किती आहे का नाही. मग कॉस थीटा इज इक्वल टू काय होईल, 3
3061 रूट मध्ये येईल ना, अपॉन 3721. मग 3600 चा रूट काय येतो? 60 येईल. काय येईल? 60 येईल. आणि याचा आपल्याला माहितीच आहे 3271 चा, म्हणजेच काय आलं? 60 अपॉन 61. म्हणजेच कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली? कॉस थिटा इज इक्वल टू 60 अपॉन 61. हे झालं तुमचं आन्सर. कॅरीज 2 मार्क्स. किती मार्क आहे? 2 मार्कासाठी मित्र. कॉस थिटा इज इक्वल टू 60 अपॉन 61. म्हणजेच इथे 61 आणि इथे किती येतील? 60. म्हणजेच या ठिकाणी 60 अपॉन 61 राईट अँगलने केला तरी तुम्हाला चालू शकतो. बरोबर. अशाच प्रकारचं एक उदाहरण कॉस थिटा घेऊन बघा, टॅन थिटा घेऊन बघा. टॅनचं पण येईल साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कॉटचं पण येईल कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मग कॉटचं कसं काढणार तुम्ही? कॉट थिटा इज इक्वल टू टॅनचं कसं आहे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे टॅनचं आहे. कॉटचं याच्या उलट काय होईल? कॉस थिटा अपॉन किती? साइन थिटा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे याचा रेसिप्रोकल. टॅन थिटा इज इक्वल साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कॉट थिटा उलट. सेक थिटा 1 अपॉन कॉस थिटा आणि कोसेक थिटा 1 अपॉन साइन थिटा. अशा प्रकारे सोडवलं. किंवा राईट अँगलने सोडवलं. LMN ही काय? हायपोटेनस आहे, नाही का? म्हणजे परपेंडिक्युलर ही आहे आणि हा बेस आहे. ही परपेंडिक्युलर, हा बेस आणि हायपोटेनस. काल दिलेल्याप्रमाणे हे सोडवलं तरी चालेल. 2 पद्धती आहेत. जी सोपी वाटेल ती त्याच्यावरचं एक गणित सोडवा. ओके, थँक्यू. स्टडी हार्ड.